MM नानांचा राजा. राजा हा, या नानांशिवायच बोलू. मथुर आणि राजा पळणार. राजा गेला तर काय म्हणताय. काल सीमेला एक कमालीची गाडी पळवली, काय सांगाल त्याच्याबद्दल? काय सांगाल, कशी गाडी पळाली? म्हणजे ठीक आहे, ह्याच्यातून कळतंयच आपल्याला निकालावरून, पण तुमचा अनुभव सांगा. सांगतो की नाही आता सांगा. नाना आलेत. नाना नाना नमस्कार. अरे नमस्ते शेंडी. काय कसं काय सांगाल? कालचं विश्लेषण सांगा. आता कालचं काय आजचं सांगायचं? तुझी जेवढं मग नाही ते बी आहे आपलं, असंच घेतोय. राजा सगळ्या बैलांबरोबर, तुम्ही बॅट बघितली, सगळ्या बैलांबरोबर पळालेला. हो, मथुर बरोबर राहिला होता मथुर बरोबर. हा, असा बी राहिला ना, आता ह्याच्यात बी राहिला, फायनलला बी राहिला. फायनलला पण राहिला. सातत्यपूर्ण पळतोय हे का नाही राजा? हो, राजाच्या बरोबरीच बरीच बैल दिवस आले. राजा बऱ्यापैकी अजून आहे. आम्ही जरा गॅपवर पळवतो ना बैल, त्यामुळं. आता काय माहितीये का, ते जवळ पळण्याचं वैशिष्ट्य सांगा. पहिलं फिरायला ज्यादा पळतो का? फेर कुठला बी असू दे, पहिला असू दे, दुसरा असू दे, एकच गती. उजवीला, डावीला, बाहेरनं, मधनं. कारण काय झालंय माहितीये का नाना, आता बरीचशी लोक काल गॅप पडल्यामुळे आज फिरत देते, तशी काही गरज नाही ना राजाला? नाही, आम्ही काय तशी गरज नाही आपल्याला. उलट गट चांगला काढतो उलट. हो, गट चांगला. कितव्या फाटीवर लागली? चौथ्या फाटीवर आहे आता फायनलला. चौथ्या फाटीवर आहे. ड्रायव्हर अच्युत ड्रायव्हर. चला ना, आनंद जास्त म्हणले नंतर घेऊया. नेहमी बोलणारं व्यक्तिमत्व आहे बघा. राजा, नानांचा राजा. वेगळ्या जातीचा बैल आहे ना? हा, हल्दीकर. बघा, एक वेगळ्या जातीचा. तोंड दाखवतो मी, कॅमेरामॅनला सांगतो, तोंड बघा बैलाचं आहे हल्दीकर. कुठल्या भागात आढळते ही ज्यादा? बँगलोर ना. वेगळ्या बघा जातीचा बैल आहे हल्दीकर. त्याचं पूर्ण फाउंडेशन किंवा काय बघा, वेगळ्या जातीचा बैल आहे हल्दीकर. आणि त्यामुळं पळ ही वेगळा आहे बघा त्याचं. सगळी बैल झाली